इंद्रायणीचं पसायदान 6 मे आनंद भवन स्वराज्य भवन. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक सुरेश भड, जवाहर नवोदय विद्यालय, धार. इसवी सन 1950-1960च्या दशकात आपल्या मुलामुलींची नावं देशभक्तांची, क्रांतिकारकांची ठेवण्याकडं आईवडिलांचा अधिक कल असे. भगतसिंगानं जन्म घ्यावा, पण तो आपल्या घरात नव्हे तर शेजारच्या घरात, ह्या धारणेचा तो काळ नव्हता. भगतसिंग आपल्या घरी जन्माला यावा, शेजारच्या घरी चंद्रशेखर आझाद जन्माला यावा, ह्या सुगंध धारणेचा तो काळ होता. मुलांची, मुलींची नावं देशभक्तांची ठेवली जायची. स्वातंत्र्याचा इतिहास सगळ्यांना पाठ असायचा. कधी कधी साने गुरुजींच्या साहित्यातून नावांचा शोध घेतला जायचा. मुलामुलींची नावं देशभक्तांची ठेवली जायची. ती मुलं-मुली देशभक्तांसारखीच खूप खूप मोठी व्हावीत म्हणून. त्या काळातल्या शाळेच्या हजेऱ्या जर पाहिल्या तर देशभक्तांची नावं अधिक आढळतील. त्या काळात जवाहर हे नाव अधिक लोकप्रिय होतं. त्याचं कारणही तेवढंच उदात्त होतं. स्वतःचं नाव बदलवून मोतीलाल ठेवणं शक्य नसायचं. त्यामुळे स्वतःच्या मुलाचं नाव जवाहर ठेवलं तर आपल्याला मोतीलाल नेहरूंसारखं देशभक्त होता येईल असं पालकांना वाटायचं. मोतीलाल नेहरूंनी देशासाठी स्वतःचं आनंद भवन दिलं. त्या आनंद भवनाचं नाव स्वराज्य भवन झालं. आपण जर आयुष्यात एखादं घर बांधलं तर त्यालाही असंच चांगलं नाव देता येईल. आपली मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या नोकरीच्या गावी गेली की आपणही त्यांच्यासोबत जाऊ आणि मग आपलं हे घर देशासाठी देऊ, असा विचार अनेक पालक आपापसात बोलताना आनंदानं व्यक्त करत. त्यातल्या किती जणांनी स्वतःचं घर बांधलं आणि किती जणांनी स्वतःचं घर देशासाठी दिलं हा भाग वेगळा. पण देशभक्तीचा हा विचार, देशासाठी स्वतःचं घर देण्याचा विचार अनेकांच्या मनात घर करून होता, हे मात्र अगदी सत्य. हे त्यागाचे संस्कार मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू ह्या पितापुत्रांच्या देशभक्तीनं जनमानसावर केले होते. मोतीलालजी केवढे मोठे वकील, खूप श्रीमंत, तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले, पैसा खोऱ्यानं ओढत असलेले. त्यांच्या घरातले नोकर पैसा खोऱ्यानं ओढतात, टोपल्यात भरतात आणि दुसऱ्या नोकराच्या डोक्यावर ते टोपलं देतात, एवढी श्रीमंती, असं लोकांना वाटायचं. पण मोतीलालजींनी त्या श्रीमंतीवर लाथ मारली. आपल्या मुलाच्या आणि महात्माजींच्या आग्रहाखातर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. अंगावरची शाही मुलायम वस्त्र उतरवून त्यांनी खादीची जाडी भरडी वस्त्र परिधान केली. आपला जवाहर नावाचा मुलगा देशासाठी असं काही करेल, आपल्याला करायला सांगेल, ह्या संस्कारानं पालक भारलेले असायचे. 6 मे 1861 ही मोतीलाल नेहरूंची जन्मतारीख त्यांना माहीत असल्याचं काही कारण नव्हतं. त्यांना स्वतःचीही जन्मतारीख माहीत नसायची, पण आपल्या मुलामुलींची जन्मतारीख आणि बालक दिन मात्र माहीत असायचा. मोतीलाल नेहरूंनी बांधलेलं आनंद भवन ते देशाला दिल्यावर त्याचं झालेलं स्वराज्य भवन माहीत असायचं. पालकांच्या मनातल्या मनात असंच आनंद भवन बांधलं जायचं, ते देशाला समर्पित केलं जायचं, त्याचं स्वराज्य भवन व्हायचं. मानसिक पातळीवर का होईना हे फार मोठं कार्य घडत राहायचं. तो काळही तसाच भारलेला होता. देशभक्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत असायचा.